नमस्कार. जय विदर्भ. मी सारिका. आझाद विदर्भ न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. अपात्र नगरसेविका प्रकरणात न्याय मिळवण्यात विलंब. आयुक्तांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह. चंद्रपूर शहरातील वार्ड क्रमांक 4 मधील क गटातून निवडून आलेले नगरसेविका सारिका सचिन सुंदरकर यांच्या अपात्रतेच्या प्रकरणात न्याय मिळवण्यास होत असलेल्या विलंबनाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले. या संदर्भात समिंद तक्राराने आज एक प्रेस नोट जाहीर करून आयुक्ताची कार्यपद्धत नाराज व्यक्त केले. चला आपण प्रत्यक्षपणे जाणून घेऊया की नेमकं प्रकरण कशा प्रकारे घडलं व त्यांच्याकडे कोणकोणते पुरावे सादर करण्यात आले. मित्रांनो, माझं नाव रामजी हरणे, मराठी बाणा बौद्धिक सामाजिक संस्था संस्थापक अध्यक्ष. मित्रांनो, आज आपण चंद्रपूरमध्ये होऊ घातलेल्या चंद्रपूर महानगरपालिका 2026 ठिकाणी प्रेस कॉन्फरन्स आहे. त्यामध्ये आम्ही महानगरपालिकेच्या महापौर यांना महानगरपालिकेचे आयुक्त साहेब यांना 23/1/2026 पहिले पत्रव्यवहार केलं होतं. ज्यामध्ये आम्हाला असं आढळून आलं आहे की प्रभाग क्रमांक 4 मधील क गटातील निवडून आलेली उमेदवार ॲडव्होकेट सारिका संदूरकर यांच्या बऱ्याच पेपराची पडताळणी केली असता असं माहीत पडलं आहे की त्यांनी निवडणूक अधिकाऱ्याची दिशाभूल केलेली आहे. निवडणूक अधिकारी दिशाभूल केलेली आहे. दिशाभूल कशा प्रकारे? निवडणूक अधिकाऱ्याचा फॉर्म भरण्यामध्ये अनुक्रमांक 16 मध्ये 5वा पॉईंट आहे, ज्यामध्ये आपण स्वतः म्हणजे उमेदवार फॉर्म भरून देताना शपथपत्र देतो, आज मी किंवा माझ्या परिवारातील कोणत्या व्यक्तीची अतिक्रमित जागेवर बांधकाम केलेलं घर किंवा कोणती प्रॉपर्टी नाही आहे. या विषयामध्ये आमचे ॲडव्होकेट सारिका संदूरकर जे प्रभाग क्रमांक 4 क गटातून विजयी झालेले आहेत, या विषयामध्ये ते खोटे पाठपुरावे निवडणूक अधिकाऱ्याला केल्याबद्दल आढळतात. याच गोष्टीचा आम्ही आवर्जून आवाज उचलून आयुक्त साहेबांना 13/1/2026 पत्रव्यवहार केला. त्या पत्रव्यवहार आयुक्त साहेबांना आम्हाला बरेचपैकी सहयोग करून तो पत्र अतिरिक्त आयुक्त, सहाय्यक आयुक्त, त्याचप्रमाणे टाउन प्लॅनर म्हणजे नगररचना विभाग या सगळ्यांच्या समवेत पत्र पाठवलं. त्यांनी आपला पाठपुरावा घेतला. पाठपुराव्याच्या आधारावर जे आम्हाला पाठपुरावे मागितले ते पाठपुरावे दिल्यानंतर त्यांनी अखेर 5/2/2026 या उमेदवाराबद्दल एक नोटीस इश्यू केली. त्यांना 7 दिवसाचा टाइम पिरियड देण्यात आला, ज्यामध्ये त्यांना सांगण्यात आलं की ऑर्डर शीट जी म्हणतो आपण त्याच्यामध्ये त्यांना सर्व स्पष्ट सुद्धा लिहिलेलं आहे की 7 दिवसाच्या आत आपण आपले विरोधात आलेल्या अपात्रच्या होण्यासाठी जे विषय आलेला आहे त्या विषयामध्ये आपण आम्हाला पाठपुरावा करावा. आपण अतिक्रमण जागेवर आपलं घर बांधकाम नाही आहे त्याचं कागदपत्रही आम्हाला पाठपुरावा करावा आणि आपण त्यासोबतच दिलेल्या वेळेस म्हणजे 7 दिवसाच्या आतच आपण ते केलं पाहिजे, अन्यथा आम्ही आपल्याला अपात्र तयार आहात हे असं मी मान्य करू. हे त्यांचं ऑर्डर शीटचं आयुक्ताकडून निघालेलं लेटर आहे. त्यांचा मी मित्राचा सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आलेला आहे, 5/2/2026 हा लेटर इश्यू झाला आहे. आज 1 तारीख ते जवळपास 25 दिवस उलटलेले आहेत. 25 दिवस उलटले, पण आतापर्यंत उमेदवाराने कोणतेही पेपर जमा नाही केले. त्यासोबतच आयुक्तांनी कोणती पहल केलेली नाही. आम्ही आयुक्ताला जाऊन रिमाइंड करण्यासाठी वारंवार जाऊन भेटी देतात. त्या टाइमी आम्हाला आयुक्त साहेबांची दिशाभूल करतात. काही वेळ आहे, काही दुसरे काही ना काही कारणं वेगवेगळे कारणं सांगत आहेत. त्याच कारणानं आम्ही आता 27 तारखेला कलेक्टर साहेबांना आयुक्ताविरुद्धच तक्रार केली. कुठं ना कुठं आपले आयुक्त साहेब उमेदवाराच्या सोबत साठगाठ किंवा इतर कोणतंही कारण असतानाही त्यांचा पाठपुरावा करण्यामध्ये आम्हाला सहयोग देत नाही. साहेबांना ते पत्र दिलेलं आहे. त्या पत्रानंतर कलेक्टर साहेबांनी त्यांना 10 दिवसाचं अल्टिमेट लेटर पाठवलेलं आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटलं 10 दिवसाच्या आत आपण या उमेदवारावर केलेल्या पाठपुराव्याच्या आधारावर अपात्रतेची कारवाई करावी, अन्यथा मी आपल्या विरुद्ध कार्य करेल. आता बस अपेक्षा हीच आहे की पुढं कारवाई होईल आणि यांना लोकांना अपात्र करण्यामध्ये आम्हाला आपला सहयोग मिळेल. ज्या प्रकारे तुम्ही म्हटले की सारिका सचिन संदूरकर यांच्याबद्दल नजूल जाग्यावर घर बनवण्यात आलं किंवा त्यांची प्रॉपर्टी आहे, तर ते प्रत्यक्षपणे कोणत्या जागी आहे? आमचे गैरअर्जदार ॲडव्होकेट सारिका सचिन संदूरकर यांचं राहतं घर श्यामनगर डॉक्टर कुपरणे यांच्या घरासमोर आहे आणि ज्यांचा सर्वे नंबर 503/7 या सर्वे अंतर्गत त्यांचं 503/1 या सर्वेमध्ये चांदा रेतारीमध्ये त्यांचं घर त्या ठिकाणी अतिक्रमण करून बांधलेलं घर आज त्या ठिकाणी आहे. वाटते तुम्हाला की असे एकच नगरसेवक आहे
ते अपात्र ठरले की असे अनेक नगरसेवक आहेत? पण आपल्याला सांगू इच्छितो आमच्या या कार्यावर आपले जे चंद्रपूरला लाभलेले आता प्रथम IAS अधिकारी आहे. आमचा हा विषय पाहून त्यांनी स्वतः आमची पाठ थापली आणि म्हटले की जर तुमच्यासाठी आणखी भागात असं जागरूकता जर कोणी केली त्यामध्ये 80% नगरसेवक इथले अपात्र ठरतात आम्हाला माहित आहे. कारण सगळ्यात जास्त लोक अतिक्रमणमध्येच त्यांचं राहतं घर आहे. पण आवाज उचलणार कोण? त्यांचा प्रश्न होता. आम्ही उचललेला आहे. आता आम्ही बघू याच्यामध्ये आमचे आयुक्त साहेब आम्हाला ज्या प्रकारे तुम्ही म्हणत आहे की तुम्ही कलेक्टरला आयुक्त विरुद्ध तक्रार दिलेली आहे आणि कलेक्टरनं दिलेले नेमकं शब्द काय होते? जर कलेक्टरनं कारवाई नाही केली तर तुमचं समोरचं पाऊल काय राहणार? आयुक्तापर्यंत आयुक्त वाटतं अजून आयुक्तापर्यंत नाही आहे. आयुक्ताची कंप्लेंट आम्ही कलेक्टरला केली आहे आणि कलेक्टर साहेबांनंतर आम्ही कलेक्टरपर्यंत थांबले नाही आहे. आम्ही विभागीय आयुक्ताला जाऊन भेटणार आहे गुरुवारला. विभागीय आयुक्तांना भेट घेऊन त्यांच्यानंतरही 5-6 दिवसाचा जो टाइम पिरियड त्यांनी मागतात तो देऊन अंततः आणि त्यांच्या विरोधात वेळ पडली तर वकील काय बोलतात? आम्ही आमच्या वकिलाच्या मार्फत त्याची पायरी सोडून त्या ठिकाणी गैरअर्जदारासोबत आयुक्त, कलेक्टर साहेब आणि वेळ पडल्यास विभागीय आयुक्त पण आमची पार्टी म्हणून त्या ठिकाणी विरोधामध्ये आम्ही त्यांच्या उभं राहू. तर काय वाटते मित्रांनो, ॲडव्होकेट सारिका सचिन संदूरकर यांच्यावर कारवाई झाली पाहिजे की नाही आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आणि जर आतापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर आता जाऊन तुरंत करा आणि संपूर्ण परिवाराचा पात्र फक्त आजही विदर्भ न्यूज चॅनल. धन्यवाद. जय विदर्भ.